हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी, 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 जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन गिरिवरधारी। यशोदानंदन व्रजजनरंजन, यशोदानंदन व्रजजनरंजन, यशोदानंदन व्रजजनरंजन, नंदन व्रजजनरंजन, यशोदानंदन व्रजजनरंजन, नंदन व्रजजनरंजन। यमुनातीरावनचारि, 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 जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। नमो ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्णा. तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. तर आपण भगवान श्रीकृष्णांचा आणि रुक्मिणी मातेंचा विवाहाचा प्रसंग पाहत आहोत. आणि आपण काल चर्चा करत होतो की रुक्मिणी माता जेव्हा अंबिका मातेच्या अंबिका देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात, तर तिथं ते अंबिका देवीला कृष्ण स्वतःला म्हणजे आपल्यासाठी पती म्हणून प्राप्त व्हावेत यासाठी प्रार्थना करतात. आणि त्याच्या अगोदर पण त्या प्रार्थना करत आलेल्या होत्या. आणि त्या दिवशी पण पुन्हा एकदा अंबिका मातेला म्हणतात की हे अंबिका माते, की तुमचे जे अपत्य आहेत, तुमचे जे पुत्र आहेत, त्यांच्यासोबत मी काय करते, तुम्हाला नमस्कार करते आणि कृपया मला कृष्णच पती म्हणून प्राप्त व्हावेत. आणि मग त्याच्यावर आपण काल थोडं एक वेगळा विषय चर्चा केला. वास्तविक वेगळा विषय नाही, ह्या इथं जे रुक्मिणी माताचे कार्य करत आहेत, वैदिक जी पद्धत आहे त्याच्यावर थोडी चर्चा केली की कशा पद्धतीने आपण आपल्या मुलांना, आपल्या घरातील असणारे जे विवाहयोग्य किंवा लहान मुलंही, तर त्यांना आपण भक्तीमध्ये नियुक्त केलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं भवितव्य किंवा भविष्यातलं जीवन फार सुखकारक आणि भक्तीसाठी अनुकूल जाऊ शकेल. मग काही भक्तांना थोडं वाटलं असेल की थोडं विषांतर झालेलं आहे कथेतून, असं वाटलं असेल, पण ते विषांतर नाही आहे. कारण आपल्याला शास्त्राचं जे काय आपण ज्ञान कथा श्रवण करत आहोत रोज, तर त्याचा हाच लाभ आहे की त्याच्यातून आपल्याला काय शिकवण मिळते आपल्या वर्तमान जीवनासाठी, ते आपण शिकून घ्यायची असते किंवा त्याच्यावर चर्चा करायची असते. आणि कथा श्रवण करून पण आपलं प्रारब्ध नष्ट होतं, आपल्याला लाभ होतो. आणि त्याचबरोबर त्याच्यातून अशा वेगळ्या शिकवणी पण मिळतात. कारण फक्त प्रारब्ध किंवा भगवंतांच्या इच्छेने सर्व होत नसतं, तर आपलं पुरुषार्थ पण असतो. मग आपण जे काही कार्य करत असतो चुकीचं किंवा योग्य, त्याच्यावर आपलं पुढचं प्रारब्ध निश्चित होत असतं. मग आत्ता जे आपल्या जीवनामध्ये घडत आहे वर्तमानमध्ये, त्याला आपण प्रारब्धच म्हणतो, परंतु ते वर्तमान भूतकाळावर अवलंबून आहे. भूतकाळात जे आपण चुका केलेल्या आहेत किंवा योग्य कार्य केलेले आहेत, त्याच्यानुसार आत्ता वर्तमानमध्ये आपलं प्रारब्ध चालू आहे. आणि भविष्यामधलं जे प्रारब्ध आहे ते आता वर्तमानावर अवलंबून आहे. आता वर्तमानमध्ये आपण कसं जीवन जगतो, कसं आचरण करतो, काय करतो आणि काय नाही करत, याच्यावर आपलं भविष्यातलं प्रारब्ध अवलंबून असतं. आणि त्यामुळे ह्या शास्त्राच्या ज्ञानाचा आपण अशा पद्धतीने लाभ घेतला पाहिजे. आणि मग इथं आपण काल चर्चा केली त्याच्यावर विस्तारितपणे की हे किती महत्त्वपूर्ण आहे. तर आता काय होतं की रुक्मिणी माता त्या मंदिरामध्ये अंबिका मातेला प्रार्थना करते आणि तिथले जे पुजारीणी असतात, ज्या सेवा करणाऱ्या देवीच्या, ते रुक्मिणी मातेला विशेष आशीर्वाद देतात, प्रसाद देतात. आणि सर्व पूजाविधी झाल्यानंतर रुक्मिणी माता काय करते, मग त्या मंदिरातून बाहेर येते. आणि बाहेर येत असताना रुक्मिणी मातांनी आपला एक हात आपल्या एका सेविकेच्या हातामध्ये दिलेला होता. आणि फार एकदम म्हणजे संत गतीने रुक्मिणी माता मंदिरातून बाहेर येत होती. आणि सर्व आजूबाजूला मागे त्यांच्या सखी, त्यांच्या दासी वेगवेगळ्या हातामध्ये वस्तू घेऊन बाहेर येत होत्या. आणि बाहेर मंदिराच्या बाहेर पूर्ण सेना जी आहे, भरपूर काही सेना त्या ठिकाणी एकत्रित झाली होती रुक्मिणीचं रक्षण करण्यासाठी. आणि मग रुक्मिणी जेव्हा संत गतीने बाहेर येत होत्या, तर सर्व जे काही सेना होती, सेनाचे जे म्हणजे प्रमुख होते, सेनापती किंवा काही राज्ये पण तिथं त्या रक्षणासाठी आलेले होते. मग सर्वजण रुक्मिणीला पाहावू लागतात. पण तो रुक्मिणीने काय केलेलं असतं की एक विवाह जिथं होणार असणारी मुलगी आहे, तर ती मुलगी स्वाभाविकपणे थोडी लज्जित होत असते. मग रुक्मिणी मातेने आपल्या डोक्यावर पदूर घेतलेला होता आणि ते जे काही पदूर किंवा जे साडीचा भाग असतो तो त्यांच्या मुखावर त्यांनी झाकलेला होता किंवा असं ओढलेला होता. आणि त्यामुळे जे पाहणारे सैनिक आहेत किंवा बाकीचे जे काही राजे किंवा सेनापती आहेत, त्यांना रुक्मिणीचं जे मुख आहे ते सरळ दिसत नव्हतं. तरी पण ते प्रयत्न करत होते पाहण्याचा, कारण रुक्मिणी मातेचं स्वरूप एवढं आकर्षक होतं. आणि मग तेवढ्यात रुक्मिणी मातेला आता फार उत्सुकता झाली होती, कारण हेच ठिकाण रुक्मिणी मातेनं कृष्णाला सांगितलं होतं की ह्या मंदिराच्या बाहेरच तुम्ही या आणि इथूनच मला तुम्ही हरण करू शकता, असं कृष्णानं त्याने सांगितलं होतं. आणि आता कृष्ण तर कौंडिण्यपूरमध्ये आले होते आणि माझं हरण करणार म्हणजे मी करेन आणि रुक्मिणीची इच्छा पूर्ण करेन, असं त्या ब्राह्मणांकडून त्यांनी मला निरोप पाठवलेला होता. आणि त्यामुळे कृष्ण आलेले असतील कदाचित,
मग रुक्मिणी माता बाहेर येत असतानाच त्या मंदिरातून मग काय करते, रुक्मिणी माता हौस वर पाहते आणि वर पाहून आपला जे पदोर आहे तो बाजूला करून रुक्मिणी मातेच्या मुखावर किंवा डोळ्यावर त्यांचे जे फार सुंदर असे कुर्रे केस होते ते आलेले होते. रुक्मिणी माता फार एकदम संत गतीने आपल्या हाताने ती कुर्रे केस बाजूला करते आणि जे राजे किंवा सैनिक बाजूला उभे होते त्यांच्यावर नजर टाकते, कटाक्ष टाकते, म्हणजे तिरक्या नजरेने ती पाहू लागते. आणि तेवढ्यात काय होतं की हे जे राजे लोक होते, सैनिक होते, सेनापती होते, त्यांना त्या स्थितीमध्ये रुक्मिणीचं सौंदर्य पाहण्यास मिळतं. म्हणजे रुक्मिणी मातेचं जे काही रूप इतकी सुंदर होतं ते त्यांना दिसतं. मग इथं भागवतामध्ये सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की जसं थोडंसं सुंदर रूप त्या सैनिकांना किंवा त्या राजांना किंवा सेनापतींना दिसतं, तर त्यातले काही सैनिक काय होतात, त्यांच्या हातातले जे शस्त्र आहेत, तलवार आहे किंवा भाला आहे, धनुष्य आहे, ते शस्त्र अस्त्र त्यांच्या हातातून गळून पडू लागतात ते सौंदर्य पाहून. इतके ते मोहित होतात. आणि वर्णन आहे की काही जे सेनापती होते, प्रमुख काही सैनिक होते जे घोड्यावर बसलेले होते, काही हत्तीवर पण बसलेले होते, तर ते हत्तीवर बसलेले, घोड्यावर बसलेले सैनिक होते, राजा होते, ते मूर्छेतून खाली पडू लागले. आपल्याला वाटलं असं कसं, एवढं हे अतिशयोक्ती वाटेल, पण तो भागवतामध्ये सुखदेव गोस्वामी सांगत आहेत की ते कारण रुक्मिणी माता साधारण आहेत, स्वयं सौभाग्याच्या देवी लक्ष्मी माताच आहेत त्या. आणि हा पूर्ण सृष्टीमध्ये सर्वात सुंदर त्यांचं रूप आहे. आणि ते रूप पाहून त्या राजांना ते इतके आकर्षित झाले, ते काही राजे मूर्छेतून खाली पडू लागले आणि अशी स्थिती तिथे उत्पन्न झाली. पण तो रुक्मिणी माता त्यांच्याकडे थोडेही लक्ष देत नव्हती. रुक्मिणी माता कोणाला शोधत होती? ते त्यांच्या कृष्णाला शोधत होत्या की कृष्ण आलेले आहेत का मला हरण करून घेण्यासाठी. आणि ते पाहू लागतात इकडं तिकडं, तर त्यांना कुठेच कृष्ण दिसत नाहीत. आता कृष्णाला त्यांनी पहिला पाहिलं होतं का? नाही. मग तरी पण कृष्ण आले नाहीत हे कसं ओळखतात रुक्मिणी माता? कारण कृष्णांचं रूप कसं आहे, कृष्ण किती सुंदर दिसतात, त्यांचं शारीरिक जडणघडण कशी आहे, हे नारदमुनीच्या मुखातून, साधू संतांच्या मुखातून त्यांनी पूर्णतः ऐकलेलं होतं. त्यामुळे त्या राजांच्या किंवा सैनिकांच्या समुदायामध्ये पाहिल्यानंतर त्यांना लगेच कळालं की कृष्ण यांच्यामध्ये नाही आलेत. लगेच रुक्मिणी माता पुन्हा निराश होऊन आपली जी मान आहे खाली घालते, पुन्हा पदर ओढून ती चालू लागते. आणि मनोमन फार दुःखी होते रुक्मिणी माता. का? कारण कृष्ण अजून का आलेले नाहीत. आता झालं, माझी पूर्ण इथली पूजा झालेली आहे, आता मी पालखीत जाऊन बसणार, आणि एकदा पालखीत जाऊन बसून इथून मी निघू लागले तर मात्र मग पुन्हा हरण करणं फार कठीण होऊन जाणार. मग पालखीत बसूपर्यंत ती संधी आहे. आणि त्यामुळे आणखीन संत गतीने रुक्मिणी माता पुढे चालत असते. आणि मनोमन ती विचार करते की कदाचित कृष्णाने पुन्हा मला काय केलेलं आहे, माझ्याबद्दल त्यांना थोडं काही मी त्यांच्या योग्य नाही असं वाटलेलं असणार आहे, आणि त्यामुळे ते इथं कदाचित आले नसणार आहेत. कौंडिण्यपूरमध्ये आले ते माझं हरण करण्यासाठी, परंतु कौंडिण्यपूरमध्ये आल्यानंतर कदाचित त्यांचा विचार बदलला असेल आणि मी त्यांची पत्नी बनण्यासाठी योग्य नाही असं त्यांना वाटलं असेल, आणि म्हणून कदाचित ते आले नसतील असं विचार करून ती फार दुःखी होते. कारण स्वाभाविक कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी फार आतुरलेला असतो, आणि ती गोष्ट जर योग्य वेळेमध्ये झाली नाही आणि थोडा जरी वेळ मागे पुढे झाला तर व्यक्तीच्या मनामध्ये भरपूर काही चुकीचे विचार येतात. असं झालं असेल, तसं झालं असेल, हे झालं असेल, ते झालं, भरपूर काही विचार येतात. आपल्या सर्वांना अनुभव असेल की एखाद्या गोष्टीसाठी फार आतुरलेला असतो आपण. जसं एखादी आई असेल आणि एखादा मुलगा बाहेर कुठे तर गेलेला आहे आणि रात्री उशिरा अजून आलेला नसेल, तर त्या आईला आपाप मनामध्ये काही वाईट विचार, असं झालं असेल का, तसं झालं असेल का, त्यांची चिंता वाढते का, प्रेमापोटी. तसंच रुक्मिणी मातेच्या हृदयामध्ये भगवंताप्रती एवढं आकर्षण होतं, भगवंतांना भेटण्याची, पाहण्याची एवढी आतुरता झाली होती की कृष्ण तिथं आले नाहीत हे पाहून रुक्मिणीच्या मनामध्ये असे वेगवेगळे विचार येऊ लागतात की कृष्ण मला स्वीकारणार नाहीत, मग माझ्या जीवनाचा काय लाभ. आणि असं विचार करून रुक्मिणी माता चालताच विचार करत आहे की कृष्णाने जर मला स्वीकारलं नाही, माझं हरण नाही केलं, तर मी काय करेन, मी माझा ध्येय त्यागेन, माझा ध्येय धारण करून राहणार नाही. आणि असं विचार करून रुक्मिणी माता थोडं हळूहळू चालत आहे. आणि आता पालखीपासून थोडंच अंतर राहिलेलं आहे रुक्मिणी माता. आता थोड्याच वेळात 1-2 पावले राखल्यानंतर ती पालखीमध्ये बसणार आहे, आणि पालखीमध्ये बसून जर पुढे जाऊ लागले तर हरण करणं फार कठीण होऊन जाईल. मग आचार्य सांगतात की भगवंत आपल्या भक्तांची परीक्षा शेवटच्या क्षणापर्यंत घेतात. आता रुक्मिणी माता भगवंतांची नित्य संगिनी आहे, त्यांची म्हणजे
आदिशक्ती आहे रुक्मिणी माता, परंतु ह्या प्रसंगामध्ये ती भगवंताची एक भक्ताच्या रूपात भूमिका निभावत आहे. आणि भगवंत या प्रसंगातून दाखवतात की भगवंत आपल्या भक्तांची परीक्षा, त्यांच्या भक्तीची तीव्रतेची परीक्षा शेवटच्या क्षणापर्यंत घेतात. आणि तो प्रसंग इतका ताणतात, कारण भगवंतांना पाहायचं असतं की ह्याच्या हृदयामध्ये किती तीव्रता आहे मला प्राप्त करण्यासाठी. आणि भगवंत ते शेवटपर्यंत ताणतील. आणि त्या वेळेपर्यंत पण आपण भगवंतांच्या चरणाला सोडत नाही, त्यांचा आश्रय ग्रहण करून राहतो, त्यांच्यावर विश्वासाने धैर्याने आपण त्यांचे म्हणजे प्रतीक्षा करतो त्यांच्या कृपेची. तर मग भगवंत काय करतात, आपल्या विशेष कृपाला त्या भक्तावर प्रदान करतात. मग भगवंत इथं रुक्मिणी मातेचं पण तीच परीक्षा घेत होती की शेवटच्या क्षणापर्यंत रुक्मिणी मातेच्या हृदयामध्ये काय विचार येतो पाहूया. जसे एखादी भौतिक स्त्री असती किंवा मुलगी असती तर तिने विचार केला असता की पहा, मी एवढं पत्र पाठवलं कृष्णाला, एवढं मी सर्व माझं मन मोकळं केलं, एवढं म्हणजे माझं पूर्ण समर्पित केलं, आत्महत्या करीन असंही म्हणलं, मला स्वीकारला नसला तरी पण कृष्ण आले नाहीत, मग काय लाभ आहे, सोडून द्या, आपण काय करू, विवाह करून आपलं वैयक्तिक जीवन सुखाने जगू. असं एखादी भौतिक स्त्री किंवा मुलगी असती तर तिने विचार केला असता. पण तो रुक्मिणी मातेने तो विचार काय केला नाही. ठीक आहे, कृष्णाला मी योग्य वाटत नसेल आणि कृष्णाने मला स्वीकारलं नाही तर ते त्यांचा निर्णय आहे, त्यांची स्वतंत्रता आहे, ते करू शकतात. परंतु माझी स्वतंत्रता काय आहे की जर कृष्णाने माझा स्वीकार नाही केला तर मी माझा ध्येय त्यागणार, कृष्णाशिवाय मी जगू शकत नाही. मग इथंच रुक्मिणी माता भगवंतांच्या परीक्षेमध्ये पास होते. आणि मग काय होतं, तेवढ्यात एकदम जोरात आवाज येऊ लागतो आणि सर्व जे काही सैनिक एकत्र झाले होते, बाजूने सर्वजण एकत्रित होते, बरेच जण मूर्छेतून पडले होते, काही जणांच्या हातातून शस्त्रास्त्र खाली पडलेले होते, ते शस्त्रास्त्र उचलत होते, काही सैनिक जे मूर्छेतून पडलेले त्यांना जागा करत होते, हे सगळं तिथं चालू होतं. तेवढ्यात काय होतं, फार एकदम तेजस्वी रथ तिथं येऊ लागतो. आणि तो रथ कोणाचा होता, कृष्णचंद्र भगवान की जय. तर स्वयं कृष्ण त्यांच्या रथामध्ये, दिव्य रथामध्ये बसून तिथे येत होते. आणि त्या रथाला तेच दिव्य 4 घोडे झुंपलेले होते. त्या रथाला हाकणारे भगवंतांचे नित्य जे सारथी आहेत दारुक, ते दारुक त्या रथाला हाकत होते. आणि भगवान श्रीकृष्ण त्या रथाच्या मध्ये मागे बसलेले होते. आणि त्यांच्या शरीरातून एवढं तेज प्रकट होत होतं, शरीरातून नाही पूर्ण रथातूनच तेज प्रकट होत होतं. आणि रथ जोरात वेगाने त्या ठिकाणी येऊ लागतो. आणि तो रथ इतक्या जोरात येत होता आणि त्या रथातून एवढा तेजपुंज बाहेर पडत होता की ज्या सैनिकांनी पूर्ण घेराव केलेला होता संरक्षणासाठी, ते सैनिक त्या रथाला पाहूनच, त्या रथाच्या तेजाला पाहूनच आपापच सर्वजण बाजूला होऊन रस्ता देतात. जसं एखादं पोलीस यंत्रणा असेल, कुठंतरी सिक्युरिटी असेल, समजा काहीतरी एखादा नेता ते आलेला आहे आणि अचानक एक मोठी गाडी किंवा विशेष व्यक्तीची गाडी जर लांबून येऊ लागली आणि त्या पोलिसांनी पाहिल्या त्यांना कळालं की हा विशेष व्यक्ती आहे आणि ह्या आपण ज्याला संरक्षण देतो त्याला भेटण्यासाठी येत आहे, तर लगेच पोलीस बाजूला होतील आणि त्याला रस्ता देतील. का? कारण त्यांना माहित आहे की ही गाडी एक वरिष्ठ अधिकाऱ्याची, नेत्याची कोणाच तरी आहे आणि ते लगेच रस्ता देतील. तर तसंच हे सैनिक पण कृष्णांच्या रथाला लगेच रस्ता देतात. मग ते कृष्णाचा रथ आहे म्हणून देत नाहीत, कारण त्यांना कळतच नाही कोणाचा रथ आहे. एवढं तेज त्या रथातून येत होतं, प्रकाश येत होता, परंतु प्रकाशच पाहून ते इतके म्हणजे भ्रमित होतात किंवा एवढे दिपून जातं त्यांचं सर्वांचं डोळे. त्यांना वाटतं की नक्कीच हा कोणतरी विशेष व्यक्ती आहे. मग शिशुपालच आला आहे किंवा आणखीन कोण देवी देवता आलेले आहेत काय कुणास ठाऊक रुक्मिणीचं दर्शन करण्यासाठी, असं त्यांना वाटतं. आणि त्यामुळे सर्वजण, काही जण भिवून, काही जण एकदम आदराने लगेच तो जो काही संरक्षणाचा घेर होता तो बाजूला करतात. आणि कृष्ण काय करतात, लगेच आपला रथ आत घुसवतात त्या घेऱ्यातून आत आणि त्या रुक्मिणीच्या बरोबर समोरच थांबवतात. आणि पहा मग रुक्मिणीची स्थिती काय झाली असेल, ती इतकी व्याकुळ झाली होती, आता एकदम शेवटच्या टोकाला पोहोचली होती ती, की आता मी जाऊन माझा ध्येय त्यागणार, कृष्ण मला स्वीकारत नाहीयेत. आणि त्या स्थितीमध्ये कृष्ण आलेले आहेत. तर हे आपले कृष्ण आहेत. कृष्ण अशा पद्धतीने खेळ खेळतात आपल्या भक्तांसोबत. जसं आपण लब्बर असतो ना, लब्बर ताणतो आपण, एखादा लहान मुलगा ताणत असेल तर त्याला एक विशिष्ट मर्यादा असते, त्या मर्यादेच्या पुढे ताणला तर तो तुटतो. मग भगवान पण तसं लब्बर ताणतात भक्ताच्या परीक्षेचा, परंतु तोडून देत नाहीत भगवंत. एकदम मर्यादेपर्यंत ते ताणणार, शेवटपर्यंत ताणणार की आपण किती तीव्रतेने त्यांचा आश्रय ग्रहण करून आहोत हे पाहण्यासाठी. आणि शेवटपर्यंत ताणून मग भगवान काय करणार, आपल्याला विशेष कृपा प्रदान करणार.
तर तसंच भगवान तिथे येतात आणि काही क्षणामध्येच, जसं जे पाहत आहेत आपले डोळे लवते न लवतोच भगवान काय करतात, त्याच्या आधीवर म्हणलेलं की रुक्मिणी माता त्या रथाचा आवाज ऐकल्यानंतर, रथ पुढे आल्यानंतर लगेच आश्चर्यचकितून वर पाहते आणि पाहिल्या पाहिल्या त्यांना रथामध्ये कोण दिसतात, कृष्ण दिसतात. आणि पहिल्या दृष्टीमध्येच जे रुक्मिणी माता आहे ती ओळखतात की कृष्ण आहे ते माझे स्वामी, माझे आराध्य देवता, त्रिभुवन सुंदर, ज्या कृष्णांना मी आजपर्यंत पाहण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी एवढे आतुर झालेले होते, त्यांच्याप्रती एवढे आकर्षित झाले, ते स्वयं कृष्ण आता माझ्यासमोर आलेले आहेत. त्याच्या अगोदर रुक्मिणी कृष्णाला पाहिलं होतं का, नाही पाहिलं, पण तरी पण रुक्मिणीने का ओळखलं, कसं ओळखलं, तर हेच प्रेमाचं रक्षण आहे. जो व्यक्ती 24 तास भगवंताच्या सुंदर रूपाचं दर्शन करताय, जे काही त्यांनी श्रवण केलेलं आहे त्याचं स्मरण करताय, मग त्या व्यक्तीला भगवंताला पाहिल्या पाहिल्या ओळखणं काही कठीण नाहीये. आणि रुक्मिणी 24 तास भगवंताच्या रूपाचं जे काही तिने श्रवण केलं होतं साधू संतांच्या मुखातून, तिचं स्मरण करत होती. आणि त्यामुळे कृष्ण समोर आल्यानंतर प्रत्यक्षात लगेच तिच्या मनामध्ये ती ओळखते की हेच कृष्ण आहेत. आणि कृष्ण लगेच सर्व पाहत नाहीत, पाहतात न पाहतात तेवढ्यात कृष्ण काय करतात, लगेच रथातून थोडे खाली येतात आणि रथ एकदमच जवळ आणला होता रुक्मिणीच्या, आणि रुक्मिणीचा हात पकडतात आणि लगेच रुक्मिणीला आपल्या रथामध्ये घेतात. मग आपल्याला फोटो दाखवतो मी, किती सुंदर फोटो आहे पहा, की हा फोटो आहे पहा, थोडा धुंदक दिसतोय परंतु किती सुंदर आहे या फोटोमध्ये दर्शन. की पहा बाजूला जे हे मंदिर आहे अंबिका मातेचं, आणि बाकी जे घोडे आहेत, सैनिक आहेत ते खाली पडलेले आहेत, काही जण इकडे तिकडे होत आहेत, आणि रथ भगवंताने आतच पूर्णतः आणलेला आहे. आणि भगवान काय करतायत, मागून खाली थोडं उतरून रुक्मिणीला आत घेत आहेत, आणि रुक्मिणी माता कृष्णांच्या हातामध्ये आपला हात देऊन त्या रथामध्ये चढत आहेत. किती सुंदर फोटो दृश्य आहेत. आणखीन एक पुढचा फोटो आहे पहा, की ह्या फोटोमध्ये पहा की तोच फोटो मग पुढे रुक्मिणीवर रथामध्ये बसलेले आहेत, आणि कृष्ण आता इथं कृष्ण स्वतः रथ चालवते त्यात दाखवलेला आहे, पण तो दारू रथ चालवते, असे लिलेमध्ये फरक असतो थोडा. तर मग त्या पद्धतीने कृष्ण काय करतात, त्या रथामध्ये बसून रुक्मिणी मातेला लगेच रथ तिथून हाकतात. आणि या सैनिकांना बघणाऱ्या रुक्मिणी मातेच्या ज्या दासी होत्या, सखी होत्या, त्यांना कळतं न कळतं तोपर्यंतच कृष्ण लगेच त्या रथाला तिथून हाकतात आणि तिथून बाहेर काढतात. आणि बाकी सैनिक फक्त बघतच राहतात, त्यांना कळतच नाही काय घडलं आणि कसं घडलं. एवढ्या एकदम दक्षतेने भगवान काय करतात, रुक्मिणीचं त्या ठिकाणी हरण करतात. तर ह्या ठिकाणी आता फोटो आहे पहा, की भगवंत आता त्या रथामध्ये बसलेले आहेत, रुक्मिणी माता, आणि रथ आता पूर्णतः त्या मंदिरापासून दूर गेलेला आहे. मग अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेची इच्छा पूर्ण करतात आणि आपलं जे काही वचन आहे ते पूर्ती करतात, की रुक्मिणीला हरण करेन असं त्यांनी वचन दिलं होतं ब्राह्मणाला, आणि त्या पद्धतीने हरण घेऊन येतात. परंतु मागे जे सैनिक उभे होते त्यांना मात्र थोड्या वेळानंतर कळतं की काय झालेलं आहे, रुक्मिणीचं हरण झालेलं आहे आणि कृष्णाने रुक्मिणीला पळवून नेलेलं आहे. लगेच सर्वजण लगेच आवरून, स्वतःला सावरून, आपली शस्त्र हातात घेऊन लगेच इकडं तिकडं हे करू लागतात. आणि काही ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की ते इतके भांबावून जातात सर्व सैनिक, किंवा इतके ते गोंधळून जातात की ते आपापसामध्ये लढू लागतात. कारण वेगवेगळ्या राज्याची सेना तिथं आली होती, आणि कोण कोणाची सेना हे काहीच त्यांना वाटतं की कृष्णासोबत त्याची सैनिक पण आलेले आहेत काय कुणास ठाऊक, आणि जे ओळखत नाहीत सैनिक त्यांना वाटतं की कृष्णाचे सैनिक आहेत, आणि प्रत्येकजण आपापसामध्येच तिथं लढाई करू लागतो. आणि अशी स्थिती तिथं होते. आणि कृष्ण इकडे काय करतात, रुक्मिणी मातेला आरामशीर, कोणाचाही विरोध होत नाही त्या तशा पद्धतीने तिथून घेऊन जातात. आणि घेऊन जाऊन कुठे जातात, तर पहिल्या वेळेस सर्वात पहिला ते आपल्या छावणीवर जातात. छावणी म्हणजे ज्या ठिकाणी बलरामजींनी यदुसेनेला आणून कृष्ण बलराम ज्या ठिकाणी राहत होते, म्हणजे भीष्मक राजाने त्यांना राहण्याची ज्या ठिकाणी व्यवस्था केली होती तिथं जातात. आणि जसं कृष्ण रुक्मिणीला घेऊन त्या रथातून छावणीमध्ये प्रवेश करतात, तर यादवांचे जे सैनिक आहेत ते जोरात आनंद व्यक्त करू लागतात. तिथं नगारे, तुतार्या, मृदुंग, विणा, भरपूर वेगवेगळे वाद्य वाजवले जाऊ लागतात आनंदामध्ये. का? कारण भगवंताने आता रुक्मिणीला पत्नी म्हणून स्वीकारलेला. फार आनंद होतो सर्वांना यादवांना ते. आणि मग लगेच बलरामजी पण काय करतात, आपल्या सेनेला आवरून तिथून कूच करण्यासाठी सांगतात. आणि मग कृष्ण रुक्मिणीला आपल्या रथामध्ये घेऊन, बलरामजी पण त्यांच्या रथामध्ये बसलेले आहेत. यादवांची सेना आणि यादवांचे जे प्रमुख सेनापती आहेत, वेगवेगळे मुख्य योद्धा आहेत, ते सर्वजण त्या सैन्याच्या सोबत आता पुढे जाऊ लागतात. मग काय होतं इकडं, मग हा जो निरोप, ही जी घटना आहे, या घटनेची माहिती
शिशुपाल आहे, रुक्मी आहे किंवा जे जरासंध आहेत ह्या राजांना इकडं कळते. त्यांना मिळते की अंबिका मंदिराच्या बाहेर कृष्णाने काय केलेलं आहे, रुक्मिणीला हरण करून तो घेऊन गेलेला आहे. आणि हे ऐकल्या जरासंध प्रमुख जे राजा होते, जरासंधच्या अधीन असणं म्हणजे जरासंधच्या सोबत असणारे जे राजा होते ते फार क्रोधित होतात. आणि मग इथं पहा काय म्हणतो जरासंध. जरासंध आता सर्व राजांच्या सोबत बोलत आहे, कारण ते सर्व इथं या मंदिरामध्ये आले नव्हते, मंदिराच्या ठिकाणी, कारण त्यांनी वेगवेगळ्या सैनिकांना सेनापतींना पाठवलं होतं. कारण त्यांना असं काही वाटलंच नव्हतं की कृष्ण आजच काहीतरी असं करेल. त्यांना वाटलं होतं की कृष्ण जरी रुक्मिणीचं हरण करण्याचा प्रयत्न करेल तर उद्या लग्न आहे, उद्या विवाहाच्या वेळेला तो काहीतरी कारस्थान करू शकतो. तर उद्या आपण लग्नामध्ये सर्वजण उपस्थित असू, आपली सेना असेल आणि त्यावेळेला आपण मग त्या ठिकाणी कृष्णाला विरोध करू शकतो. परंतु त्यांनी विचार केला नव्हता की आज अंबिका मंदिरच्या समोरच असं कार्य घडेल. आणि त्यामुळे सर्वजण ते राजे आपल्या राहण्याच्या ठिकाणीच होते, निवासाच्या ठिकाणी. काही जण राजा एकत्र येऊन दूध किडा खेळणं किंवा वेगवेगळे जे चौपट नावाचे खेळ आहेत, म्हणजे ज्या क्षत्रियांच्या मध्ये खेळले जात होते, ते आनंदाने खेळत बसलेले होते, त्याचा आनंद घेत होते. आणि जेव्हा त्यांना हा निरोप मिळतो सर्वजण क्रोधित होतात. आणि जरासंध तर काय म्हणतो पहा, तो म्हणतो, सुखदेव गोस्वामी लिहित आहेत, तो म्हणतो अरे आमचा धिक्कार असो. स्वतःचा धिक्कार करू लागतो तो. काय म्हणतो, अरे आमचा धिक्कार असो. आम्ही बलवान शस्त्रधारी असलो तरी साधारण पशूंनी सिंहाचे यश हिरावून घ्यावे, त्याप्रमाणे या तुच्छ गव्याने आमच्या यशाचे अपहरण केले आहे. आता जरासंध इथं कृष्णाला गव्याचा मुलगा म्हणून काय करताय, निंदा करताय. आणि आम्ही इतके बलवान आहोत, इतके शूरवीर आहोत, परंतु आम्ही असताना पण ह्या गव्याने काय केलेलं आहे, जसं सिंहाच्या उपस्थितीमध्ये एखादा साधारण पशु सिंहाचं भक्ष्य हरण करून घेऊन जातो, तशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, हे अपहरण केलेलं आहे, असं जरासंध इतर राजांना बोलू लागतो. म्हणजे पहा रुक्मिणीचा काय विचार होता आणि जरासंधाचा काय विचार आहे. रुक्मिणी काय म्हणत आहे, रुक्मिणीने जे पत्र लिहिलं होतं भगवंतांना, त्याच्यामध्ये ती काय म्हणते की तुम्ही सिंहाप्रमाणे आहात आणि शिशुपाल आणि आधी जे बाकीचे राजे आहेत ते कसे आहेत, कोल्ह्याप्रमाणे आहेत. आणि मी तुमची संपत्ती आहे आणि सिंहाची जी संपत्ती असते त्याच्यावर कोल्ह्यांनी अधिकार दाखवणं योग्य नाही, असं रुक्मिणी म्हणते. पण तिथं जरासंध उलटच बोलत आहे. जरासंध काय म्हणत आहे, जरासंध स्वतःला आणि स्वतःच्याकडे असणाऱ्या राजांना सिंहाची उपमा देत आहे. आणि तो म्हणतो की आम्ही सिंहासारखे इतके शूरवीर राजे असताना एखाद्या तुच्छ पशुने त्या सिंहाचं भक्ष्य हरण करून न्यावं, तशा पद्धतीने या गव्याने काय केलेलं आहे, रुक्मिणीचं हरण केलेलं आहे. आणि आम्ही काय करेन, त्याला आता जिवंत सोडणार नाही. आणि असं म्हणून फार क्रोधित होतात सर्व राजा. लगेच आपलं ते जे काही खेळणं आहेत, वेगवेगळे कार्य त्यागून लगेच सर्वजण क्रोधाने आपलं चिलकट घालणं, सर्व शस्त्रास्त्र एकत्रित करणं करू लागतात. आणि थोड्याच वेळात सर्वजण काय करतात, सर्व आपली सेना तयार करून, स्वतःचा रथ तयार करून त्या कृष्णांच्या आणि यादवांच्या सेनेचा पाठलाग करू लागतात. मग आता गर्ग संहितेमध्ये सांगितलेलं आहे की हे जे जरासंध प्रमुख जे राजा होते, इतर राजा, त्या राजांची सेना किती होती बरं, तर त्याचं पण वर्णन केलेलं आहे. तर म्हणलेलं आहे जो पौंड्रक राजा होता, म्हणजे हे जरासंधच्या पार्टीमधले राजा आहे सर्व, कृष्णाचा द्वेष करणारे आणि कृष्णासोबत युद्ध करण्यासाठी झाले होते. तर पौंड्रक राजाने 2 अक्षौणी सेना आणली होती तिथं. तर ती 2 अक्षौणी सेना घेऊन पाठलाग करू लागतो. त्याच्यानंतर विदुरथ नावाचा राजा होता, त्यांनी 3 अक्षौणी सेना आणली होती. आणि दंतवक्र जो होता हा शिशुपालचा भाऊ होता, तर ह्या दंतवक्राने 5 अक्षौणी सेना आणली होती. आणि शाल्व नावाचा एक होता राजा, त्यांनी 3 अक्षौणी सेना आणली होती. आणि एकट्या जरासंधाची 10 अक्षौणी सेना होती. मग हे सर्व जर आपण एकत्रित केली तर जवळजवळ 23 अक्षौणी सेना पुन्हा होते. जेवढा जरासंध एकटा मथुरेवर आक्रमण करण्यासाठी 23 अक्षौणी सेना घेऊन येत होता, तेवढी पुन्हा आता सेना इथे एकत्रित होते. आणि ती सर्व सेना घेऊन हे सर्व राजा कृष्णाचा पाठलाग करू लागतात, कृष्ण बलरामजींचा आणि यादवांचा. आणि पाठलाग करत ते काय करतात, म्हणजे पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात. मग काय होतं की थोडा वेळ गेल्यानंतर जे सैन्य आहे ते सैन्य यादवांच्या सेनेपर्यंत पोहोचतं. आणि जरासंध जो शाल्व आहे किंवा दंतवक्र आहे, हे सर्व कृष्णाला आव्हान देऊ लागतात की हे कृष्ण, तू यदु वंशासाठी एक कलंक आहेस
आणि तू नेहमी अशा पद्धतीने दुष्ट कार्य करत असतो आणि आत्ताच आम्ही काय करेन, सर्वजण मिळून तुला योग्य दंड देईन आणि ह्या तुझ्या चुकीच्या कार्यासाठी तुला काय करेन, शासन देईन, शासित करेन आणि जेणेकरून तू असं कार्य कधी करणार नाही. अशा पद्धतीने फार कठोर शब्दामध्ये बोलू लागतात. आणि मग कृष्ण पण आपला रथ थांबवतात, बलरामजी आपला रथ थांबवतात आणि यादवांची सेना पण थांबते. मग तिथं मग आता युद्धाचं आव्हान दिले तर आता थांबलंच पाहिजे. आणि मग काय होतं की मग फार जोरात युद्ध सुरू होतं. इकडं 23 अक्षौहिणी सेना आहे आणि भगवंताच्या सेनेची संख्या सांगितलेली नाही, परंतु ती सेना फार कमी होती आणि ते युद्ध सुरू होतं. आणि इतकं भीषण युद्ध सुरू होतं, त्या पूर्ण परिसरामध्ये, त्या परिसराचं जे काय आकाश आहे पूर्ण अस्त्र शस्त्रांनी आच्छादून जातं. आणि जसं आकाशामध्ये सूर्य असताना पण जर ढग आले तर काय होतं, पूर्ण परिसर अंधारून जातो. तशा पद्धतीने ते युद्ध परिसर त्या शस्त्र अस्त्रामुळे अंधारून जातो. एवढं भीषण युद्ध सुरू होतं. आणि त्या युद्धाला पाहून जी रुक्मिणी जी कृष्णांच्या रथामध्ये बसलेली होती, ती फार भयभीत होते. तिला वाटतं की असा प्रसंग ओढावून आपण कृष्णांना किंवा यादवांना संकटात तर टाकलं नसेल ना, असं तिला वाटतं. का, कारण एक स्त्री आहे, स्त्रीचं जे हृदय असतं ते फार कोमल असतं, ते फार म्हणजे दयाळू असतात, म्हणजे त्यांना चिंतित होत असतात लगेच. तर रुक्मिणी मातेला फार चिंता लागते. जरी कृष्ण भगवंत आहेत, किती शक्ती आहेत हे सर्व माहीत आहे त्यांना, परंतु स्वाभाविक एक 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 स्त्रीचं हृदय असल्यामुळे त्यांना भीती उत्पन्न होते. आणि इथं म्हणलेलं आहे, रुक्मिणी माता एकदम भयविह्वल होते आणि त्यांच्या डोळ्यामध्ये किंवा चेहऱ्यावरती भय दिसू लागतं. आणि आता कृष्ण जवळच आहेत आणि एकदम लाजऱ्या दृष्टीने ती कृष्णाकडे पाहू लागते भयभीत होऊन. मग त्यावेळेला कृष्ण काय करतात, रुक्मिणीला आश्वस्त करण्यासाठी रुक्मिणीला म्हणतात, काय म्हणतात पहा, फार सुंदर कृष्ण म्हणतात, हे वामलोचने म्हणजे तुझं जे डोळे आहेत ते फार सुंदर आहेत, हे सुंदर डोळे असणारी, तर तू भिवू नकोस असं ते म्हणतात. आणि तिला काय म्हणतात, हे रुक्मिणी, आत्ताच तुझ्या सेनेकडून शत्रूच्या सेनेचा पूर्ण विनाश केला जाईल असं रुक्मिणीला म्हणतात. काय म्हणतात पहा, पुन्हा मी म्हणतो, ते म्हणतात, आत्ताच हे रुक्मिणी तुझ्या सेनेकडून शत्रूच्या सेनेचा पूर्ण विनाश होईल. मग ह्या वाक्यामध्ये आपल्याला काय म्हणजे वाटत आहे, हरे कृष्ण, तर आपल्याला या वाक्यावरून जर लक्ष देऊन ऐकलं तर ह्याच्यामध्ये भगवंत रुक्मिणीला काय सांत्वना देत आहेत. रुक्मिणीचा अजून विवाह झाला नाही कृष्णासोबत, कृष्णाने फक्त तिला हरण केलेलं आहे, परंतु तरी पण रुक्मिणीला ते म्हणत आहेत की ही जी यादवाची सेना आहे, हे रुक्मिणी, ही तुझी सेना आहे, तू घाबरू नकोस. आणि या यादवाच्या सेनेकडून आत्ता शत्रूच्या ज्या सेना आहेत त्यांचा विनाश केला जाईल आणि आपला विजय होईल. आणि अशा पद्धतीने कृष्ण तिला काय सांत्वना देत आहेत की तू आता यादवांची वधू झालेली आहेत, म्हणजे एक सून किंवा माझी पत्नी बनलेलीच आहेत आणि हे सर्व सैन्य आता तुझंच आहे आणि या तुझ्या सेनेकडून सर्वांचा नाश होईल, तू घाबरू नको, अशा पद्धतीने रुक्मिणीला सांत्वना करतात. आणि रुक्मिणी ते शब्द ऐकल्यानंतर रुक्मिणीला फार आनंद होतो, म्हणजे आपलं पण वाटतं की कृष्णाने मला आपलं म्हणलेलं आहे आणि ही सेना आपलीच आहे असं म्हणलेलं आहे. ते फार आनंदित होते हृदयामध्ये. आणि एवढ्यात काय होतं, मग कृष्णाच्या सेनेमध्ये जे बलरामजी होते, कारण आता जे लग्न झालेले वधूवर असतात त्यांना ज्यादा कष्ट देणं योग्य नसतं. जसं लग्नामध्ये हे असतात तर तो नवरा मुलगा असतो किंवा मुलगी असते, तर त्यांना काही ज्यादा काम लावलं जात नाही. बाकीचे मग नवऱ्याचे मित्र असतात किंवा आणखी नातेवाईक असतात, ते सर्व कार्य करत असतात. मग आता कृष्णांचा विवाह झाला एक प्रकारे, रुक्मिणी माता त्यांच्या रथामध्ये आहे, तर कृष्णाला या युद्धासाठी कष्ट देणं योग्य नाहीये. मग काय होतं, बलरामजी पुढे येतात आणि बलराम आणि कृष्णांचा आणखीन एक लहान भाऊ होता, त्यांचं नाव होतं गद, नावच होतं गद. तर हे गद आणि बलरामजी पुढे येतात आणि ते दोघे ह्या सर्व सेनेचे युद्ध करू लागतात. मग यादवांची सेना पण युद्ध करत आहे आणि काय होतं, हे गद आणि संकर्षण म्हणजे बलरामजी युद्ध करू लागतात आणि इतक्या भीषणतेने युद्ध करतात की गद इतका शूरवीर होता, कारण भगवंताचाच भाऊ आहे तो, साधारण नाहीये, तर तो एकटाच ह्या जरासंध, दंतवक्र, शाल्व्य, विदुरथ, पौंड्रक यांना सर्वांना पराजित करतो. आणि वर्णन आहेत, मी तुम्हाला वाचून दाखवतो काय काय. तर म्हणलेलं आहे, त्यावेळी रथ, घोडे, हत्ती यावर बसून लढणाऱ्या कोट्यावधी वीरांची मस्तके किरीट कुंडलासह आणि शिरोभूषणासह भूमीवर पडली आणि युद्धभूमीवर सर्वत्र मांड्या, पाय
बोटे कापलेले हात, तलवारी धारण केलेले हात, गदा, धनुष्य, तसेच घोडे, गाढवे, हत्ती, उंट, खेचरे, मनुष्य या सर्वांची मस्तके विखुरली गेली. म्हणजे जिकडे तिकडे पाहायला तिकडे कुठे पाय दिसत आहेत, कुठे हात तुटलेले दिसत आहेत, कुठे मस्तक उडालेले दिसत आहेत, कुठे घोडा पडलेला दिसत आहे. अशा पद्धतीने थोड्याच वेळात हा गद होता आणि बलरामजी होते ते काय करतात, या जरासंध आणि यांच्या सेनेचा धुवा उडवतात आणि ह्या वेगवेगळ्या प्रमुख राजांना पण मूर्छित करतात. म्हणजे जरासंध किंवा दंतवक्र हे मूर्छित होतात, पुन्हा उठून आणि लढू लागतात. अशा पद्धतीने बराच वेळ हे काय होतं, युद्ध सुरू राहतं. मग काय होतं बघा, एक मिनिट. तर इथं म्हणलेलं आहे की आता युद्धाचं बरंच मोठं वर्णन आहे, ते सर्व वाचत किंवा सांगत बसलं आपल्याला वेळ जाईल. एवढंच आहे की मग गद एकदा त्यांना म्हणजे पोंडरकला हरवतो, त्याच्यानंतर मग दंतवक्र हरवतो, तो पंडरोक आणि जागा होतो, तो पुन्हा आणि आक्रमण करतो गद यांच्यावर. गद आणि पुन्हा त्याला पराजित करतात. तर अशा पद्धतीने सर्वांच्या सोबत आलटून पालटून गद आणि संकर्षण किंवा बलरामजीचं युद्ध चालू होतं आणि दोघंही सर्वांना आलटून पालटून काय करत होते, मूर्छित करत होते किंवा हरवत होते. आणि शेवटी मग काय करतात, जे गद आहेत ते एकटेच काय करतात, जे पोंडरक, जरासंध आणि विदुरक या सर्वांना काय करतात, त्या रणभूमीवर मूर्छित करून पाडतात, त्यांचा रथ पूर्णतः नष्ट करून टाकतात. आणि थोड्या वेळानंतर जेव्हा हे पुन्हा शुद्धीवर येतात तर पाहतात तर काय झालेलं असतं, बलरामजीने त्यांचे जे नांगर होतं, बलरामजीचं हत्यार, आणि बलरामचं आणखीन एक अस्त्र आहे त्याला म्हणतात मुशल. तर या मुशल आणि नांगराच्या सहाय्याने बलरामजी त्या मूर्छित अवस्थेमध्ये असताना, हे सर्व राजे मूर्छित अवस्थेत असताना त्या सर्व राजांची जी काही सेना होती त्या सेनेचा नाश करतात. 23 अक्षोणी सेनेचा थोड्या वेळामध्येच काय करतात, पूर्णतः नाश करतात. आणि म्हणलेलं आहे जवळजवळ 10 योजन दूर परिसर जो होता तो पूर्ण परिसर रक्ताने माखून जातो. वेगवेगळ्या जे धड पडलेले आहेत, शव पडलेले आहेत, त्याने आच्छादून जातो. 10 योजन म्हणजे जवळजवळ 130 किलोमीटर व्यास असलेला प्रदेश, एवढा प्रदेश पूर्णतः त्या सर्व सैनिकांनी मेलेल्या मृतदेहाने व्यापून जातो. आणि जेव्हा हे बाकीचे राजा दंतवक्र आहे, शाल्व आहे, जरासंध हे पुन्हा शुद्धीवर येतात तर पाहतात तर आपली सेना पूर्ण नष्ट झालेली आहे. तर त्यावेळेला हे सर्वजण त्या रणभूमीला सोडून तिथून पळू लागतात आणि पळून जाऊन पलायन करून ते परत कुठे येतात, कौंडिण्यपूरला येतात. तर पहा, हे सर्व राजा आहेत, यांनी कृष्णाला मारू, रुक्मिणीला परत आणू, असं सर्व वल्गना करून ते निघाले होते. परंतु भगवान श्रीकृष्णांना तिथं युद्धामध्ये भाग पण घ्यावा लागला नाही. फक्त बलराम आणि गद या दोघांनीच त्या सर्व सेनेचा नाश केला आणि या सर्व राजांना पण पराजित केलं आणि एकदम त्यांचा मान हनन केलं आणि एकदम अपमानित होऊन ते काय करतात, पुन्हा कौंडिण्यपूरमध्ये प्रवेश करतात. आणि प्रवेश केल्यानंतर मग काय करायचं आता, मग प्रवेश केल्या ते शिशुपालकडे जातात. आणि शिशुपालची अवस्था कशी झाली होती, तो एकदम वेडा झाला होता, वेड्याप्रमाणे झाला होता. का, कारण तो फार आनंदित होता, रुक्मिणीसारखी सुंदर पत्नी मला मिळणार आहे, उद्याच माझा विवाह होणार आहे, तो एकदम आनंदित होता. पण अचानक आज काय झालं, सर्व घडलेलं आहे आणि तो एकदम जसं एखादा व्यक्ती कोमामध्ये जातो तशापर्यंत त्याची स्थिती झाली होती शिशुपालची, है ना. आणि मग आता शिशुपालला सांत्वना देण्यासाठी सर्व राजे त्याच्याकडे येतात. स्वतः पराजित झालेले आहेत, त्यांना सांत्वना देण्यासाठी दुसरं कोणी आलं पाहिजे, पण ते शिशुपालकडे येतात आणि शिशुपालला सांत्वना देऊ लागतात. काय म्हणतात पहा, जरासंध शिशुपालला काही ज्ञान देऊ लागतो, उपदेश देऊ लागतो, जो स्वतः हरून आला. आता तो म्हणतो, हे नर शार्दुला, तू नरामध्ये फार शूरवीर आहेत. शिशुपालला म्हणतात, हे शिशुपाल राजा, मनाची ही खिन्न अवस्था सोडून दे. अरे, देहधारी जीवांची सुखदुःखे कधीच स्थिरस्थायी नसतात. म्हणजे आपली जी सुख दुःख असतात ती नेहमी नसतात, कधी सुख येतं कधी दुःख येतं. आता तुझ्या वाटेला दुःख आलेलं आहे, तुझा विवाह होत असताना तुला त्याच्यात हे दुःख उत्पन्न झालेलं आहे आणि तू एक विवाह जर नाही झाला तर काय एवढं दुःख करतोस, अशी तुझे 100 विवाह होऊ शकतील किंवा होतील, तू काळजी करू नको, अशा पद्धतीने जरासंध त्याला म्हणतो. आणि पुढे म्हणतो, आपण सर्वजण काळाच्या हातामधली एक बाहुली आहोत आणि काळ काय करतो, आपल्याला तिच्या म्हणण्यानुसार आपल्याला नाचवत असतो. आणि आज काय आहे, यादवांची सेना फार म्हणजे पळपुटी आहे, फार भित्री आहे आणि त्यांची सेना फार कमी होती. परंतु आज काय आहे, आज जो काल आहे, जी काही वेळ आहे ती त्यांच्या बाजूने आहे.
आणि म्हणून आपली सेना एवढी विशाल असून, आपलं सेना इतकी शूरवीर असून पण आपल्याला आज पराजय स्वीकारावा लागला. परंतु तू घाबरू नकोस, तू हतबल होऊ नकोस. आणि जरासंध स्वतःबद्दल सांगतो, माझ्याकडेच पहा. त्याला त्याच्यामध्ये काही कमीपणा वाटत नाही. जरासंध म्हणतो, मीच पहा, मी जेव्हा मथुरेवर आक्रमण केलं तर मला 17 वेळा पराजय स्वीकारावा लागला, तरी मी हतबल नाही झालो. आणि तरी मी 18 वेळेला आक्रमण केलं आणि 18व्या वेळेला मला विजय प्राप्त झाला. आणि म्हणून हे शिशुपाल, तू घाबरू नको. आपण काय करू, पुन्हा सैन्य एकत्रित करू आणि द्वारकेवर आक्रमण करू. आणि कृष्णाला आणि बलराम पूर्ण यादवांचा नाश करून आपण रुक्मिणीला पुन्हा प्राप्त करू. तू घाबरू नकोस. असं काय करतात ते, शिशुपालला सांत्वना देतात. मग सांत्वना या शब्दाचा अर्थ होतो की त्याच्यामध्ये बरोबरच काय अतिशयोक्ती असलीच पाहिजे. एखाद्या व्यक्तीची आपण सांत्वना करायला गेलो तर थोडं काही तर भरपूर काही मोठमोठ्या गोष्टी बोलाव्या लागतात त्यांना थोडं सांत्वना करण्यासाठी. तर तशा पद्धतीनेच इथं जरासंध बोलत आहे शिशुपालला सांत्वना देण्यासाठी, की आपण पुन्हा जाऊ आणि यादवांना पराजित करू आणि रुक्मिणीला प्राप्त करू, असं म्हणताय. मग पराजित करायचं असतं तर आत्ताच करू शकला असता, पण तो आता केलं नाहीत. मग ही असुरांची प्रवृत्ती असते. त्यांचं कधीही, जसं म्हणतात ना, एक म्हण आहे, कुत्र्याची जी शेपूट असते, कितीही वर्ष जर एखाद्या नईमध्ये घातले तरी ते काही सरळ होणार नाही, ती वाकडीच राहणार. तर असुरांची प्रवृत्ती अशीच असते. त्यांना किती वेळा पराजय स्वीकारावा लागला, कितीदा अपमानित व्हावं लागलं, तरी पण ते भगवंताप्रती द्वेष शोधणार नाहीत, भगवंताप्रती जे असणारं शत्रुत्व त्यागणार नाहीत. आणि तेव्हा तरी पण त्यांना वाटतं की आपण कृष्णाला किंवा भगवंताला हरवू शकतो आणि त्यांच्यापेक्षा आपण शक्तिशाली आहोत, असंच त्यांचं स्वतःचं म्हणणं असतं. शेवटी मरूपर्यंत ते तसंच म्हणत राहतात. ही असं प्रवृत्ती आहे. मग असंच जरासंधाची इथं प्रवृत्ती होती. मग काय होतं, मग आता असं म्हणून सांत्वना देऊन काय होतं, सर्व राजा आपल्या आपल्या राज्यामध्ये निघून जातात. मग जरासंध आहेत किंवा शाल्वा आहे, पौंड्रक आहे, विदुरथ आहे, हे सर्व राजा आपल्या आपल्या राज्यामध्ये निघून, आता काय करायचं, निघून जातात. आणि शिशुपाल पण त्यांच्या राज्यामध्ये निघून जातो. मग शिशुपालचे वडील होते, जे काही भरपूर सेना घेऊन आले होते, सर्व काही ते घेऊन आता निघून जातात. परंतु जो रुक्मी होता, रुक्मी कोण होता, रुक्मी हा रुक्मिणीचा मोठा भाऊ होता. त्याला मात्र फार दुःख होतं किंवा तो फार क्रोधित होतो. त्याला फार मोठा आपला अपमान झालेला आहे असं त्याला वाटतं. आणि तो काय म्हणतो, हे सर्व राजा निघून गेल्यानंतर तो म्हणतो, ठीक आहे, ह्या राजाने प्रयत्न केला, त्यांना अपयश आलं, परंतु मी आता स्वतः जाईन आणि त्या कृष्णाला काय करेन, बंदी बनवेन किंवा त्याचा वध करून रुक्मिणीला परत घेऊन येईन. असं स्वतः हा जोरात एकदम वल्गना करू लागतो किंवा अभिमानाने बोलू लागतो आपल्या सेनेच्या समोर. आणि म्हणलेलं आहे, त्या सर्व सेनेच्या समोर आणि जे कौंडिण्यवासी जे काही लोक तिथे एकत्रित झाले होते त्यांच्यासमोर तो एक प्रतिज्ञा घेतो. काय प्रतिज्ञा घेतो, तो म्हणतो की मी आत्ताच माझी सेना घेऊन जाईन आणि त्या गॉल कृष्णाला पकडून किंवा वध करून रुक्मिणीला परत घेऊन येईन. आणि जर मी हे करू शकलो नाही तर मी पुन्हा ह्या कौंडिण्यपूरमध्ये येणार नाही, रुक्मिणीला घेऊनच मी या कौंडिण्यपूरमध्ये येणार नाही, अन्यथा येणार नाही, अशा पद्धतीने जोरात प्रतिज्ञा करतो. आणि प्रतिज्ञा करून आपल्या सारथ्याला आपला रथ तयार करायला लावतो. आणि मग रुक्मी काय करतो, रुक्मी स्वतः एक अक्षोणी सेना घेऊन काय करू लागतो, कृष्णाचा पाठलाग करू लागतो. आता ह्या बाकीच्या 23 अक्षोणी सेना घेऊन आले, त्यांच्याकडून काही झालं नाही, पण हा किती मूर्ख आहे, एक अक्षोणी सेना घेऊन तो कृष्णाच्या मागे लागलेला आहे. याला म्हणतात अहंकार. आणि तो लागलेला आहे मागे. मग काय होतं, मग हा पण थोडं भरपूर काही अंतर पार करून, कारण कृष्णाच्या लीला आहेत, भगवंत आता पण द्वारकेमध्ये पोहोचू शकले असते, पण तो भगवंतांना या रुक्मीचा पण अहंकार नष्ट करायचा होता. त्यामुळे भगवंत आरामशीर जात असतात आणि रुक्मी मग मध्येच कृष्णाला पुन्हा गाठतो आणि तो पण भगवंतांना फार जोरात त्यांची निंदा करू लागतो. मग त्याची सेना मागून येत आहे, पण तो हा इतका आतुरलेला होता की फार जोरात रथ हाकत त्याच्या सारथ्याच्या द्वारे तो पुढे आलेला होता आणि कृष्णाच्या सोबत तो म्हणजे कृष्णापर्यंत पोहोचलेला होता. आणि तो पण मग कृष्णाला आवाहन करतो की अरे दुष्ट, थांब थांब, आणि थांबून आत्ताच माझ्याबरोबर युद्ध कर, असं जोरात तो कृष्णांना म्हणू लागतो. मग ह्या वेळेला आता काय करतात, कृष्णाला त्याने आव्हान दिलं असल्यामुळे कृष्णाचा स्वतः रथ थांबवतात आणि बलराम किंवा गद आता पुढे येत नाहीत युद्ध करण्यासाठी. कृष्ण स्वतः रथ थांबून त्याच्याशी युद्ध करण्यासाठी तयार होतात. आणि मग हा जो आहे रुक्मी काय करतो, आपल्या एक म्हणलेला आहे, हा रुक्मी पण भगवंतांना म्हणतो की अरे यादवांच्या कुळाला कलंक लावणाऱ्या कृष्णा, क्षणभर येथे उभा राहा आणि काय कर की
तू मायावी आणि कपटाने युद्ध करणार आहेस, पण आज मी तुझा अहंकार नष्ट करणार आहे, असं कृष्णाला तू म्हणताय की तू फार कपटी आहेस आणि काय करतायस, तुझी मायेचा वापर करून तू युद्ध करतोस नेहमी, परंतु आज तुझी माया इथं चालणार नाही आणि मी तुझा अंत करेन. आणि म्हणतात की आज माझ्या बाणाने तू इथं धरतीवर काय करशील, मृत्यू होऊन पडशील आणि मी तुझ्या डोक्यात रुक्मिणीला परत घेऊन जाईन, असं तो जोरात एकदम कृष्णाला बोलू लागतो. मग काय होतं, कृष्ण आपला धनुष्य घेतात सारंग नावाचा आणि त्यांचा टंकार करतात आणि कृष्ण लगेच काही बाण सोडतात रुक्मीवर आणि म्हणलेलं आहे 4 बाण ते रुक्मीच्या घोड्याला मारतात कृष्ण आणि 2 बाणांनी त्या सारथीचा वध करतात रुक्मीच्या सारथीचा आणि 3 बाणांनी रुक्मीच्या रथाचा जो ध्वज होता त्या ध्वजाला काय करतात, तोडतात आणि पुढं 1 बाण मारतात, त्या बाणाने काय करतात ते जे रुक्मीचा धनुष्य होता तो तोडतात. अशा पद्धतीने भगवंत लगेच थोड्या वेळामध्येच बाण सोडून रुक्मीचा अशा पद्धतीने पूर्णतः काय करतात, रथ नष्ट करून त्याचे घोडे पण मारतात आणि त्याचा धनुष्य पण तोडून टाकतात. परंतु तरी हा काय करतो, त्या रथामध्ये असणारे दुसरे धनुष्य घेऊन आणि बाण मारू लागतो, परंतु भगवंत लगेच त्याचे पुन्हा दुसरे पण काय करतात, धनुष्य तोडून टाकतात. मग त्यावेळेला रुक्मी काय करतो, मग वेगवेगळे जे शस्त्र असतात तो कृष्णावर मारू लागतो. मग त्याच्यामध्ये परीघ आहे, पट्टीस आहे, हे वेगवेगळे शस्त्रांची नावं दिलेली आहेत, किंवा शूल आहे, तलवार आहे, भाला आहे, अशी वेगवेगळी अस्त्र तो काय करू लागतो, कृष्णावर फेकू लागतो. परंतु कृष्ण आपल्या बाणाने त्या प्रत्येक अस्त्राला शस्त्राला हवेमध्ये तोडू लागतात, त्याला त्याचे तुकडे करू लागतात. मग हे सर्व झाल्यानंतर रुक्मी फार क्रोधित होतो की कुठलंच त्याचं अस्त्र चालत नाही. त्यावेळी शेवटी रुक्मी स्वतः एक तलवार आणि ढाल हातामध्ये घेऊन तो पळत जाऊन कृष्णाला मारण्यासाठी रथामध्ये म्हणजे पळू लागतो त्याच्याकडे, कृष्णांकडे. मग कृष्ण काय करतात, तो पळत येत असतानाच आपल्या धनुष्यातून आणखी काही बाण मारून त्या रुक्मीच्या हातातले तलवार आणि ढाल ते पळत असताना तोडून टाकतात. आणि तोडून टाकल्यानंतर मग कृष्ण स्वतः आता काय करतात, आता त्याच्या हातात काहीच नाहीये, त्यामुळे स्वतः कृष्ण आता धनुष्य खाली ठेवतात आणि आपण स्वतः आपली एक तलवार घेतात आणि त्या रथातून खाली उतरू लागतात. आणि कृष्ण आता इतके क्रोधित झाले होते, कृष्णाचा दबाव काय होता, आता रुक्मिणीचा वध करायचा अशा पूर्ण भाव घेऊनच निर्धार करूनच कृष्ण त्या रथातून उतरत होते. तेवढ्यात काय होतं, रुक्मिणी माता कृष्णाच्या चरणाला पकडतात, एकदम जोरात पकडतात आणि रुक्मिणी माता एकदम रडू लागते. का रडू लागते, तर रुक्मिणी माता म्हणते की हे महाभाव, हे माझे स्वामी, कृपया तुम्ही माझ्या बंधूला मारू नका, अशा पण ते जोरात रडून भगवंताला विनंती करू लागते. का, कारण शेवटी बहिणीचं हृदय आहे, किती झालं तर ती बहीण आहे, बहिणीला आपल्या भावाप्रती प्रेमच असतं. भावाने जरी किती चुकीचं कार्य केलं तरी. हाच रुक्मिणीचा विवाह जबरदस्तीने शिशुपालाशी लावत होता, परंतु शेवटी त्या रुक्मीच्यावर जेव्हा प्राण त्यागण्याची वेळ आली तेव्हा रुक्मिणीने काय केलं, भगवंतांची चरण पकडली आणि त्यांना प्रार्थना करू लागली की कृपया तुम्ही माझ्या भावाला काय करा, जीवनदान द्या. आणि ती रुक्मिणीची तशी स्थिती पाहून, रुक्मिणीच्या डोळ्यात भरलेले अश्रू पाहून कृष्णाच्या हृदयामध्ये दया येते, करुणा उत्पन्न होते. आणि मग कृष्ण काय करतात, त्या रुक्मीला मारण्याचा जो निर्णय होता किंवा निर्धार होता तो त्यागतात, परंतु त्याला दंड तर दिला पाहिजे काहीतरी. मग त्यामुळे काय करतात, कृष्ण रुक्मिणीला आपल्या उपरणाने बांधतात आणि बांधून काय करतात, आपल्या तलवारीने त्याचे जे केस होते, डोक्यावरचे केस, त्याची जी मिश्या होती, त्याची जी दाढी होती, त्याला काय करतात, वेगवेगळ्या ठिकाणी कापून त्याला एकदम विद्रूप करून सोडतात. आणि अशा स्थितीमध्ये तो रुक्मिणी तसंच पडलेला होता, कारण त्याच्यामध्ये आता काही शक्तीच राहिली नव्हती आणि कृष्णाने त्याला बांधलं होतं आणि तो त्या विद्रूप स्थितीमध्ये तो पडलेला होता. आणि रुक्मिणी माता ज्या होत्या, आपल्या भावाचा असं स्थिती पाहून त्या फार दुःख करून रडत होत्या. मग मारलं तर नाही, परंतु त्याला दंड म्हणून भगवंताने तसं केलं. आणि तेवढ्यात मग तिथं बलरामजी येतात आणि बलरामजी पाहतात की रुक्मीची काय स्थिती झालेली आहे आणि रुक्मिणी माता रडत आहे. मग बलरामजी काय करतात, लगेच पुढे येऊन पहिला रुक्मीला सोडतात आणि सोडून काय करतात, कृष्णाला रागवू लागतात. इथं म्हणलेलं आहे, आचार्य लिहितात, कृष्णाची कान उघडणी करतात, काय म्हणतात की कान उघडणी करतात बलरामजी. का, कारण बलरामजी तो अधिकार आहे, बलरामजी मोठे भाऊ आहेत. आणि कृष्णाला म्हणतात की हे कृष्णा, तू हे जे काय कार्य केलं हे अयोग्य आहे
हा रुक्मी जरी आपल्या विरोधात कार्य करतो, परंतु हा आपला आता संबंधी बनलेला आहे आणि अशा पद्धतीने तू त्याच्याप्रती कार्य करणे हे चुकीचं आहे. आणि विशेष करून त्याची दाढी, मिशा, केस अशा पद्धतीने कापणं म्हणजे फार निंदनीय कार्य आहे. आणि अशा पद्धतीने ते कृष्णावर रागू लागतात. मग आचार्य इथं सांगतात तात्पर्यामध्ये, की वास्तविक बलरामजींना पण ते काही कार्य चुकीचं वाटलं नव्हतं. परंतु बलरामजी तिथं कृष्णावर का रागू लागतात? कारण त्यांना रुक्मिणीला सांत्वना द्यायची. कारण रुक्मिणीला फार वाईट वाटलं होतं त्यांच्या भावाची तशी स्थिती केल्यामुळे आणि रुक्मिणी रडत होती तिथं. आणि मग रुक्मिणीला ज्याला वाईट वाटू नये आणि रुक्मिणीला पण वाटावं, की कृष्णाला पण कावणारे कोणीतरी आहेत, कृष्णाला पण रागवणारे कोणीतरी आहेत, असं वाटावं म्हणून बलरामजी ते जाणून बुजून रुक्मिणीला चांगलं वाटावं म्हणून तिथं कृष्णाला रागवतात. आणि कृष्ण पण तिथं गप थांबतात, म्हणजे लहान भावासारखं सर्व ऐकून घेतात. तर पहा किती आनंदाचं म्हणजे संबंध आहेत किंवा रिलेशन आहे यांचं. हां, आणि मग ठीक आहे, आता आपला वेळ झाला इथं, तर आपण इथं थांबूया आणि उद्या मग आणखी पुढचा प्रसंग आहे. मग बलरामजी आता काय करतात, की तिथं रुक्मिणीला आणि कृष्णाला पण काय उपदेश करतात. फार सुंदर उपदेश आहे. कारण रुक्मिणी माता दुःखी झालेली आहे, तिचं दुःख दूर करण्यासाठी बलरामजी रुक्मिणीला पण काहीतरी थोडा उपदेश करतात, की हे जे काही घडलेलं आहे त्याच्याबद्दल तू दुःख मानू नकोस. आणि त्यासाठी काय विशेष ज्ञान सांगतात ते आपण उद्या चर्चा करू. आणि पुन्हा मग द्वारकेमध्ये गेल्यानंतर फार थाटामातात कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह होतो. तर उद्या मग रुक्मिणी आणि कृष्णाचा विवाह आहे, तर सर्वांनी उपस्थित राहा. आणि खरोखर आपण असंच बोलत नाही, जर उद्या आपण तो विवाहाचा प्रसंग ऐकत असताना ध्यानपूर्वक ऐकत आहोत, श्रद्धेने ऐकत आहोत, तर ज्या वेळेला भगवंत हयातीत असताना द्वारकेमध्ये विवाहाच्या प्रसंगामध्ये जे द्वारकावासी तिथं उपस्थित असताना त्यांना जो लाभ झालेला आहे, तो लाभ आपण इथं श्रवण करताना प्राप्त करू शकतो. ही भगवंताच्या लीलेची महत्ता आहे. परंतु त्याच्यासाठी श्रद्धा असली पाहिजे, श्रवण करण्याची उत्सुकता असली पाहिजे, ध्यानपूर्वक ऐकण्याचा भाव असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. मग खरोखर आपण उद्या ते विवाहाची चर्चा करणार आहोत. म्हणजे वास्तविक उद्या एक प्रकारे आपल्यासाठी कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाहाचा दिवस आहे. तर सर्वांनी योग्य वेळेमध्ये उपस्थित राहा आणि त्या लग्न सोहळ्याचा आनंद आपण अनुभवू शकता. ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. नमस्ते नरसिंहाय. नमस्ते नरसिंहाय. प्रल्हादनाद दायिने. प्रल्हादनाद दायिने. हिरण्यकशिपूर्वक्षः. हिरण्यकशिपूर्वक्षः. शिलटङ्कनकालये. शिलटङ्कनकालये. इतो न सिंगापर तो न सिंगार. इतो न पर तो न सिंगार. यतो यतो यामि ततो न सिंगार. यतो यतो यामि ततो न सिंगार. बहिन सिंगारुद हिन सिंगार. बहिन सिंगारुद हिन सिंगार. नर सिंहमादिं शरणं प्रपदे. नर सिंहमादिं शरणं प्रपदे. तव करकमलवदे नाथा अद्भुत सिंहां. दलित हिरण्यकशिपु तनुबिंदा. केशवदूता नरहरिरूपा. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. जय केशवदूता हरिरूपा. जय
जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय विघ्न विनाशक नृसिंहदेव, विघ्न विनाशक नृसिंहदेव, जय प्रहलाद महाराज, प्रहलाद महाराज, प्रहलाद महाराज, जय प्रहलाद महाराज, प्रभुपाद 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 प्रभुपाद, जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद, नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल, नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्त राशि प्रहलाद महाराज की जय। शील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे। हरि हरि बोल। हरे कृष्णा।